प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण मार्कच्या सुवार्तेची प्रस्तावना आणि येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र व वचन दिलेला तारणारा आहे ही ओळख करून घेतली. तसेच जुन्या करारातील भविष्यवाण्या त्याचमध्ये कशा पूर्ण झाल्या हेही आपण पाहिले. आजच्या भागात आपण योहान बाप्तिस्मा देणाऱ्याची सेवा, येशूचा बाप्तिस्मा, अरण्यातील परीक्षा, पहिल्या शिष्यांची बोलावणी आणि कफरनहूम येथे येशूने केलेल्या सामर्थ्यशाली सेवाकाराचा अभ्यास आपण करणार आहोत. अशुद्ध आत्म्यावर त्याचा अधिकार, आजारी लोकांवरील त्याची करुणा आणि देवाच्या राज्याची घोषणा यामधून येशूचे दैवी सामर्थ्य आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. चला तर मग देवाच्या वचनाला मनन करूया आणि अभ्यासातून प्रभू आपल्या जीवनाशी काय बोलतो ते ऐकण्यासाठी आपले अंतःकरण खुले ठेवूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मार्क शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनापासून 34व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. या शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या कार्याची सुरुवात. दुसरा, देवपिता सेवकाची म्हणजे येशूची ओळख करून देतो. तिसरा विषय, सेवकाच्या म्हणजे येशूच्या सेवा कार्याची सुरुवात परीक्षेने होते. यावेळेस आपण मार्क शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन वाचणार आहोत. तेव्हा सगळा यहुदिया देश व सर्व यरूशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. बाप्तिस्मा करणारा योहान हा केवळ आपल्या संदेशामुळेच नव्हे तर आपल्या वेशामुळे आणि आपल्या आहारामुळे देखील उल्लेखनीय होता. हा मनुष्य या सेवेसाठी देवाने वेगळा केलेला होता. तो याजकांच्या वर्गातील म्हणजे लेवी वंशातील होता आणि येरुशलेम येथील मंदिरात सेवा करणे ही त्याच्याकडून अपेक्षा होती. परंतु देवाने त्याला संदेष्टा म्हणून पाचारण केले होते. म्हणून तो अरण्यात राहून प्रचार करीत होता आणि लोक त्याच्या ऐकण्यासाठी त्याच्याकडे अरण्यात येत होते. आज आपण मंडळीची स्थापना अशा ठिकाणी करण्यास प्राधान्य देतो जिथे लोक राहतात किंवा जिथे ते सहजपणे एकत्र जमू शकतात. चर्च लोकांना सहज उपलब्ध असावे असे आपल्याला वाटते, परंतु योहानाने असा विचार मुळीच केला नाही. तो अरण्याच्या दूरवरच्या भागात राहून प्रचार करीत होता आणि लोकसमुदाय अरण्यात त्याच्याकडे येत होता. पुढे आपण जाऊया. मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 7वं वचन. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायताणांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. यावरून हा मनुष्य खरोखर किती विलक्षण होता याची काहीशी कल्पना येते. त्याने लोकसमुदायांना जागृत केले. तो एक विलक्षण आणि सामर्थ्यवान मनुष्य होता, तरीही त्याची वाणी एकाकी होती. त्याच्या नम्रतेकडे लक्ष द्या. बाप्तिस्मा करणारा योहान अत्यंत नम्र मनुष्य होता. वाचूया आपण 8वं वचन. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. योहान आणि येशू यांच्यातील हा महान फरक आहे. खरा बाप्तिस्मा म्हणजे पवित्र आत्म्याने होणारा बाप्तिस्मा होय. विधी स्वरूप बाप्तिस्मा पाण्याने दिला जातो. आजही पाण्याचा बाप्तिस्मा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो विश्वासाची सार्वजनिक साक्ष आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानात आपण शिकलो की प्रभू येशूने बाप्तिस्मा घेण्याचे कारण म्हणजे स्वतःला मानवजातीशी एकरूप करून घेणे हे होते. आता आपण देवपिता सेवकाची म्हणजे येशूची ओळख करून देतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण त्यासाठी पाहूया 9वं वचन. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यार्दनेत त्याचा बाप्तिस्मा झाला.
मार्काने दिलेल्या या मथळ्याकडे लक्ष द्या. येशू आला. किती आनंदाची बातमी आहे. एक दिवस येशू पुन्हा येणार आहे. तो आणखी एक गौरवशाली मथळा असेल. परंतु येथे प्रभू येशू नासरेत या लहान गावात शांतपणे व्यतीत केलेल्या 30 वर्षांच्या अप्रसिद्ध तयारीनंतर पुढे येतो. बाप्तिस्मा घेऊन तो स्वतःला मानवजातीशी एकरूप करतो. तुम्हाला आठवत असेल की मत्तयाचा 3 अध्याय आणि 15 या वचनामध्ये योहानाला प्रभू येशू म्हणाला होता, आता हे होऊ दे. कारण त्याने येशूला बाप्तिस्मा द्यावा हे योहानाला पटत नव्हते. येथे त्याचे येशू हे नाव वापरले आहे. याकडेही लक्ष द्या. येशू आला. या शुभवर्तमानात त्याचे हे सामान्य नावच अधिक वापरलेले आपण पाहतो. येशू हे नाव मार्काच्या शुभवर्तमानात इतर कोणत्याही नावापेक्षा अधिक वेळा वापरलेले आहे. पुढे आपण जाऊया. 10 आणि 11 वचन. आणि लगेचच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येथे आपण त्रेक देवाचे अत्यंत स्पष्ट दर्शन पाहतो. येथे प्रभू येशूचे देवत्वातील दुसरे व्यक्तिमत्व दिसते. त्याच्यावर कबुतरासारखा उतरलेल्या देवाचा आत्मा हा देवत्वातील तिसरे व्यक्तिमत्व आहे. आणि तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे असे स्वर्गातून आलेले वचन हे पित्याचे म्हणजेच देवत्वातील पहिले व्यक्तिमत्व याचे आहे. अशा रीतीने त्रेक देवाकडे आपले लक्ष वेधले जाते. तसेच हे प्रभू येशूच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या समर्पित सेवा कार्यावर स्वर्गाने लावलेली अधिकृत मोहर दिसून येते. येथे घटना अतिशय वेगाने घडताना दिसतात. तो देवाचा सेवक आहे. बाप्तिस्मा करणारा योहान त्याची ओळख करून देतो. त्यानंतर देवपिता त्याची ओळख निश्चित करून त्याच्यावर आपला शिक्का मारतो. त्यानंतर होणाऱ्या परीक्षेने त्याच्या सेवा कार्याची सुरुवात होते. आता आपण सेवकाच्या म्हणजे येशूच्या सेवा कार्याची सुरुवात परीक्षेने होते हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया 12वं वचन. मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. घालवले हा शब्द तीव्रता आणि गांभीर्य दाखवणारा शब्द आहे. आत्म्याने त्याला त्वरित अरण्यात नेले जेणेकरून त्याची परीक्षा व्हावी. हे आपण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो, तो हे कार्य पूर्ण करू शकेल काय? इतर मनुष्य अपयशी ठरले, ते परीक्षेत टिकू शकले नाहीत. आदाम अपयशी ठरला. नोहाने जलप्रलयातून सुटका मिळवली, पण त्यानंतर त्याचे दुःखदरित्या पतन झाले. अब्राम देखील अपयशी ठरला, हे आपण पाहिले. मोशेने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणले, परंतु त्याला वचनदत्त देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली नाही. आणि दावीदही दुःखदरित्या अपयशी ठरला. म्हणूनच ही परीक्षा येशूच्या सेवा कार्याच्या प्रारंभाचा एक आवश्यक भाग ठरते. पुढे आपण जाऊया. 13वं वचन. आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते. मार्क येथे मत्तय आणि लूक यांच्याप्रमाणे सविस्तर वर्णन देत नाही. तो एवढेच सांगतो की प्रभू येशू 40 दिवस अरण्यात होता आणि त्या संपूर्ण काळात सैतानाकडून त्याची परीक्षा होत होती. केवळ 40 दिवसांचा उपवास संपल्यानंतरच परीक्षा झाली असे समजू नये. ती अखंड 40 दिवस चालू होती. काही जणांना असे वाटते की वनपशूंनी त्याच्या परीक्षेत भर घातली, परंतु मार्क असे म्हणत नाही. तो सांगतो की प्रभू येशू वनपशूंबरोबर होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. वनपशू हे देवाच्या सृष्टीचा भाग असून देवाने त्यांना मनुष्याच्या अधिपत्याखाली निर्माण केले. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहिले की संपूर्ण सृष्टी मनुष्यासाठी निवासस्थान म्हणून तयार करण्यात आली होती. येथे एक सुंदर चित्र दिसते. मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अधीन असलेले वनपशू
आणि त्याच्यापेक्षा उच्च स्थानावरील देवदूत हे दोघेही त्याच्या सेवेसाठी उपस्थित होते. मार्क याच सत्याकडे आपले लक्ष वेधत आहे. आता आपण स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा हा विषय थोडक्यात अभ्यासूया. ह्याच्यासाठी आपण वाचूया 14 आणि 15 वचन. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. परीक्षेनंतर प्रभू येशूने आपल्या सेवा कार्यास आरंभ केला. मार्काच्या शब्दात येशू आला. बाप्तिस्मा करणारा योहानाला अटक झाल्यानंतर येशू गालिलात आला आणि देवाच्या राज्याची घोषणा करीत म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानात स्वर्गाचे राज्य असा उल्लेख आहे, तर मार्क देवाचे राज्य असे म्हणतो. स्वर्गाचे राज्य म्हणजे पृथ्वीवरील देवाचे राज्य. तर देवाचे राज्य ह्यामध्ये संपूर्ण विश्वाचा समावेश होतो. त्यामुळे स्वर्गाचे राज्य हे देवाच्या राज्याचाच एक भाग आहे. पृथ्वीच्या संदर्भात या दोन्ही संज्ञांचा अर्थ सारखाच असला तरी देवाचे राज्य अधिक व्यापक आहे. प्रभू येशूचा संदेश होता, पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा. हा संदेश बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदेशाशी सुसंगत आहे, ज्याचा संदर्भ मत्तयाचं शुभवर्तमान 3 अध्याय 2 वचन, 4 अध्याय 17 वचन या वचनांमध्ये पाहायला मिळतो. खरा विश्वास म्हणजे ख्रिस्ताकडे वळणे आणि त्याचबरोबर पापापासून फिरणे, हाच पश्चाताप होय. ज्या ठिकाणी खरा विश्वास असतो तेथे जीवनातील बदल त्याचे फळ म्हणून दिसून येतो. म्हणून विश्वास आणि पश्चाताप यांच्यात कोणताही विरोध नाही. महत्त्वाचे म्हणजे लोकांनी शुभवर्तमानावर विश्वास ठेवला पाहिजे. मार्काच्या शुभवर्तमानात घटना जलद गतीने पुढे सरकतात, कारण ते कृतिशील रोमी लोकांसाठी लिहिले गेले होते. मत्तय धार्मिक मनुष्याला, मार्क कृतिशील व सामर्थ्यवान मनुष्याला, लूक विचार करणाऱ्या मनुष्याला आणि योहान तारणाची गरज असलेल्या पापी मनुष्याला उद्देशून लिहितो. आता आपण शिष्यांना पाचारण हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि यासाठी आपण 16 ते 20 ही वचने वाचणार आहोत. नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करेन. मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी याला चाकरांबरोबर तारावात सोडून त्याच्या मागे गेले. पहिले पाचारण आपण पाहतो योहानाचं शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 35 ते 51 या वचनांमध्ये. येशू येरुशलेमेत असताना बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या साक्षीमुळे काही शिष्य त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्याबरोबर काही वेळ घालवला, पण त्याने त्यांना तेव्हा कायमचे बोलावले नाही. ते पुन्हा गालिलात मासेमारी करायला गेले. दुसरे पाचारण मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय, लुकाचं शुभवर्तमानाचा 5 अध्याय आणि 1 ते 11 वचनं. सेवा कार्याच्या प्रारंभी येशूने त्यांना समुद्र किनारी मासेमारी करताना पाहून माणसे धरणारे होण्यासाठी शिष्यत्वाचे पाचारण केले. तरीही ते पुन्हा मासेमारीकडे परतले. तिसरे पाचारण मार्क याचा 3 अध्याय, मत्तय याचा 10 अध्याय आणि लूक याचा 6 अध्याय हे प्रेषित पदासाठीचे पाचारण होते. पेत्राने लुकाच्या शुभवर्तमानाचा 5 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे, असे म्हणत स्वतःची अयोग्यता व्यक्त केली. तरीही प्रभूने त्याला नाकारले नाही. उलट पुन्हा बोलावून त्याला व इतरांना प्रेषित म्हणून नेमले. आता आपण सभास्थानातील मनुष्य हा विषय थोडक्यात अभ्यासूया. मार्काचं शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 21 वचन आपण वाचणार आहोत. नंतर ते कफर्नहुमास गेले आणि लगेचच त्याने शब्बात दिवशी
सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. धार्मिक पुढारी जेव्हा शब्बात दिवशी त्याने केलेल्या कार्याविषयी त्याला प्रश्न विचारत असत, तेव्हा तो त्यांना योहानाचे शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 17 या वचनानुसार स्पष्टपणे सांगत असे, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. आपण पाहणार आहोत की त्याने केवळ 8च तास काम केले नाही, कारण स्तोत्र 121 आणि 4 या वचनामध्ये असे लिहिले आहे, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. हा शब्बात दिवस पहाटेच सुरू झाला. तो सभास्थानात गेला आणि तेथे शिकवू लागला. त्या काळी कफर्नहूम येथील हे सभास्थान जिवंत धर्मजीवनाचे केंद्र नव्हते. असे दिसते की नासरेत येथील स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही, म्हणून तो कफर्नहूम येथे आला. आपल्या पृथ्वीवरील सेवा कार्याच्या संपूर्ण काळात त्याने कफर्नहूम हेच आपले मुख्यालय केले. पुढे जाऊया, आपण 22वे वचन पाहूया. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. येथे आपण सत्याच्या सामर्थ्याचा आणि ख्रिस्ताच्या बोलण्याचा पद्धतीचा परिणाम पाहतो. आज मंडळीवर आणि सेवा कार्यावर अशी टीका केली जाते की आपण अधिकाराने बोलत नाही किंवा आपल्या उपदेशात दम नसतो. अनेकांचे सेवा कार्य अधिकाराने बोलत नाही याचे कारण त्यांनी विश्वासापासून दूर जाऊन देवाच्या वचनाचा अधिकार गमावला आहे. आज सर्वसाधारणपणे सेवा कार्य करणारे अनेक जण देवाच्या वचनाचा प्रचार करण्याचा व शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत नाहीत. सत्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे आणि पुलपीट वरील संदेश व देवाचे वचन यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्या काळी सभास्थानात आध्यात्मिक जीवनाला चेतना देणारे काहीच नव्हते. त्यामुळे जेव्हा आपल्या प्रभूने शिक्षण दिले तेव्हा लोक त्याच्या शिकवणीने अत्यंत आश्चर्यचकित झाले. पुढे आपण जाऊया, 23वे आणि 24वे वचन. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. मार्काच्या शुभवर्तमानातील हा पहिला चमत्कार आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहे. आध्यात्मिक क्षेत्रावर केवळ देवाचाच अधिकार आहे. दुष्टात्म्यावरही त्याचाच अधिकार आहे. इतिहासातील अनेक पुराव्यांवरून असे दिसून येते की त्या काळी संपूर्ण रोमी साम्राज्यात दुष्टात्म्यांचे प्रभाव मोठ्या प्रमाणावर पसरलेले होते. दुष्टात्म्यांच्या सामर्थ्याचा सामना करण्यास केवळ प्रभू येशूच समर्थ आहे, कारण या क्षेत्रात अधिकाराने कार्य करण्यास तोच एकटा समर्थ आहे. याच कारणास्तव मार्काने हा चमत्कार सर्वप्रथम नोंदवला आहे. येशूकडे या आध्यात्मिक क्षेत्रावर अधिकार असेल तर त्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे त्याचा प्रत्येक क्षेत्रावर अधिकार आहे. दुसरी म्हणजे असे कार्य केवळ देवच करू शकतो. हा त्याच्या दैवी अधिकाराचा एक स्पष्ट पुरावा होता. त्याच्याकडे अधिकार होता, त्याच्याकडे सामर्थ्य होते. तो अधिकार असलेल्या प्रमाणे शिकवत होता आणि आता तो आपल्या सामर्थ्याचे प्रत्यक्ष प्रदर्शन करीत होता. आजच्या संस्कृतीत सैतानाची उपासना आणि गूढविद्येचे म्हणजे अघोरी प्रकार वाढत चालले आहेत. या क्षेत्रात घडणाऱ्या अनेक घटनांचे केवळ सैतानी आणि अलौकिक प्रभाव असे स्पष्टीकरण देता येते. आज अनेक तरुण प्रेम करणारे कुटुंब सोडून भरकटलेल्या टोळ्यांमध्ये सामील होतात आणि हिंसाचार व खून यासारख्या कृत्यात सहभागी होतात. अशा गोष्टी केवळ मानवी विचारांनी समजावून सांगता येत नाहीत. त्यामागे सैतानाचा प्रभाव कार्यरत आहे. ही प्रवृत्ती अशीच वाढत राहिली तर प्रत्यक्ष दुष्टात्म्यांना वश झालेल्या लोकांचे प्रमाणही वाढताना दिसेल. ख्रिस्ती प्रियांनो, या परिस्थितीचा सामना करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. दुष्टात्म्यांवर अधिकार गाजविण्यास आणि त्यांना वश करण्यास केवळ तोच समर्थ आहे.
मार्काच्या शुभवर्तमानात नोंदवलेला हा पहिला चमत्कार आहे. आपण पुढे जाऊया. 25 ते 27 ही वचनं आपण वाचणार आहोत. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, हे आहे तरी काय? काही अधिकारयुक्त नवीन शिकवण. हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. हे लक्षात घ्या की तो आपल्या शिकवणीद्वारे आणि आपल्या चमत्कारांद्वारे स्वतःचा अधिकार व सामर्थ्य प्रकट करीत होता. परंतु लोकांना त्याचे खरे स्वरूप समजत नव्हते. त्याच्याकडे असा अधिकार होता जो त्यांच्या आकलनापलीकडचा होता. आता आपण गालिल प्रांतात सुवार्त प्रसार हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यावेळेस वाचूया आपण मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 28 वचन. ही त्याची कीर्ती लगेच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. मार्क आता आपल्याला पुढील प्रसंगाकडे घेऊन जातो. हा प्रसंग बहुधा त्याच दिवशी परंतु दुपारच्या सुमारास घडला असावा. आता आपण पेत्राच्या सासूला आणि इतरांना बरे करणे हा विषय थोडक्यात पाहूया. यावेळेस आपण वाचणार आहोत 29 ते 31 ही वचने. सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. येथे तिला शिमोनाची सासू असे म्हटलेले आहे, तर इंग्रजी भाषांतरात शिमोनाच्या पत्नीची आई असे म्हटले आहे. त्याच दिवशी त्याने घडवून आणलेला हा आणखी एक चमत्कार होता. त्यानंतर संध्याकाळपर्यंत आपण त्याच्या मागोमाग जातो. पुढे आपण जाऊया. 32 वचन. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाईतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. हे लक्षात घ्या की इंग्रजी किंग जेम्स वर्षनमध्ये ज्या ठिकाणी डेव्हिल्स असा शब्द आला आहे तेथे त्याचा योग्य अर्थ दुष्टात्मे असा आहे. सैतान एकच आहे, परंतु दुष्टात्मे अनेक आहेत. हे आपण पुढे पाहणार आहोत. पुढे आपण जाऊया. 33 आणि 34 वचन. आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. येथे मार्कही मग त्याप्रमाणेच एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो. प्रभू येशूने केलेल्या रोग बरे करण्याच्या असंख्य घटनांपैकी त्याने केवळ काही निवडक घटनांचीच नोंद केली आहे. प्रत्यक्षात प्रभूने शेकडो लोकांना बरे केले, परंतु त्यापैकी मोजक्याच घटना पवित्र शास्त्रात नोंदवल्या गेल्या आहेत. हेही लक्षात घेण्यासारखे आहे की दुष्टात्म्यांच्या जगाने त्याला ओळखले. तो कोण आहे हे त्यांना माहीत होते आणि त्यांनी ते मान्यही केले, तरीसुद्धा त्यांचे तारण झाले नाही. आपण प्रभू येशूचा अत्यंत व्यस्त असा एक दिवस पाहिला. इतका परिश्रमांनी भरलेला शब्बात दिवस घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो उशिरापर्यंत विश्रांती घेईल असे वाटू शकते. परंतु त्याने पुढे काय केले हे आपण पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. तोपर्यंत देवाच्या कृपेचे मध्ये अधिक वाढण्याचा प्रयत्न करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आजच्या अध्ययनाच्या द्वारे अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. होय प्रभूजी, सर्व सामर्थ्य तुझ्याकडे आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे. आणि म्हणूनच जो तू सामर्थ्यवान आमचा जिवंत देव प्रभू, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही रममान व्हावं, ज्याच्याद्वारे आमचं जीवन आशीर्वादित बनतं हे आम्हाला समजून आलेलं आहे. होय प्रभूजी, शेकडो लोकांना तू बरं केलंस. आज आमच्यामध्ये देखील अनेक लोक आजारी आहेत. आज आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपवितो. तू त्यांना स्पर्श कर, आशीर्वादित कर. होय प्रभूजी, तू नेहमीच आम्हाला सहाय्य करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. देवाची प्रीती आपणाबरोबर सदैव असो.
रचलो अनुरागे परेशाच्या एथवरी पातलो एथवरी पातलो राक्षियने वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अविचारी वर्तलो अशी दीन पाहुनिया वर्षिया प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण पाहिले की येशू ख्रिस्त केवळ सामर्थ्यवान शिक्षक नव्हे, तर अधिकाराने कार्य करणारा देवाचा पुत्र आहे. त्याच्या वचनाने लोक आश्चर्यचकित झाले. त्याच्या आज्ञेने अशुद्ध आत्मे बाहेर पडले आणि त्याच्या स्पर्शाने अनेक आजारी लोक बरे झालेत. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो की येशूवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात तो आजही कार्य करतो. तो आपल्या गरजा जाणतो, आपल्या दुःखाकडे करुणेने पाहतो आणि आपल्या जीवनात आशा व परिवर्तन घडवून आणतो. पुढील भागात आपण मार्क अध्याय 1 मधील पुढील वचनांचा अभ्यास करून येशूच्या प्रार्थनामय जीवनाचे, सुवार्ता प्रचाराचे आणि कुष्ठरोगाला बरे करण्याच्या अद्भुत चमत्काराचे महत्त्व समजून घेऊ. तोपर्यंत देवाच्या कृपेत राहा आणि आशीर्वादित राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. मार्क हा बर्नबाचा पुतण्या होता. आजचा प्रश्न, देवाचे राज्य जवळ आले आहे अशी घोषणा कोणी केली? ए. येशूने, बी. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने, सी. मार्काने, डी. देवदूतांनी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.